माझी पेडियाट्रिकची पोस्टिंग चालू आहे आणि त्याच्यात काही इम्पॉर्टंट कंडिशन आणि त्याचे ड्रग ऑफ चॉईस आपल्याला माहीत पाहिजे, तर ते आपण डिस्कस करू. तर पहिल्यांदा ऑप्शन सीझर्स. तर ऑप्शन सीझरमध्ये आपण 3 ड्रग्स यूज करतो. तो एथोसेक्सिनामाइड, सोडियम वॉलप्रोट आणि लॅमोट्रोजिन. पण आपल्या वॉर्डमध्ये वगैरे एथोसेक्सिनामाइड नसते म्हणून आपण सोडियम वॉलप्रोट देतो. त्याच्यानंतर ॲक्यूट डायरिया. तर ॲक्यूट डायरियामध्ये आपण काही अँटीबायोटिक वगैरे काही यूज करत नाही. पहिल्यांदा आपण ORS आणि झिंक देतो. झिंकचे तसे भरपूर यूज येतं. तर झिंक ॲक्रोडर्माटिस एन्थरोपॅथिकामध्ये पण यूज करतो. ॲक्रोडर्माटायटिस एन्थरोपॅथिका जे की झिंक डिफिशियन्सीमुळेच होतं. त्यानंतर ACM म्हणजे सिव्हिअर अक्यूट मालन्यूट्रिशनमध्ये पण झिंक देतो आपण आणि कॉपर टॉक्सिसिटीमध्ये पण झिंक देतो आपण. त्याच्यानंतर अक्यूट एपिग्लॉटायटिस. तर अक्यूट एपिग्लॉटायटिसमध्ये आपण 3rd जनरेशन सिफोलोस्पिरिन म्हणजे सेफ्ट्रॉक्सन वगैरे यूज करतो. त्याच्यानंतर ॲक्यूट इंटरमिटंट पोरफारिया. अक्यूट इंटरमिटंट पोरफारियामध्ये आपण हेमिनचे इंजेक्शन्स देत होतं. आणि त्यानंतर ॲपनिया ऑफ प्रीमॅच्युरिटी. तर ह्या ॲपनिया ऑफ प्रीमॅच्युरिटीमध्ये आपण हे देत होतं, कॅफिन सायट्रेट देत होतं. आणि ॲपनिया ऑफ प्रीमॅच्युरिटीमध्ये काय होतं की बाळाला असं मधातच श्वास घ्यायचा थांबते 20-22 सेकंदापर्यंत. तर त्याच्यात आपण कॅफिन सायट्रेट देतो. तर हे काही कंडिशन होत्या. पहिली होती आपली ऑप्शन सीझर्स, पुन्हा त्यानंतर ॲक्यूट डायरिया, पुन्हा ॲक्यूट एपिग्लॉटायटिस, पुन्हा ॲक्यूट इंटरमिटंट पोरफायरिया आणि सगळ्यात शेवटची ॲपनिया ऑफ प्रीमॅच्युरिटी.